भावना म्हणून. ते गाडे पाटलांच्या घरातले राजकुमार आहेत, त्या लुक मध्ये दिसतात राजकुमार खरे खरे. चंद्रा. बापरे, एवढा वेळ नाही. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. ज्या लग्नाची सगळा महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता, बिचारा सिद्धूला जे पेलवलंय, त्याला सहन करायला लागले, ते फायनली घडतंय. कसे आहात तुम्ही दोघं? पण आय थिंक सिद्धूला सहन करावं लागलं. लागलं, ते लागणारच होतं, कारण त्याची चूक झाली होती खूप मोठी आणि त्यामुळे त्याची फळं त्याला भोगावी लागली. पण आता त्याच्या सगळंच मनासारखं होतंय आणि आमच्या सगळं मनाविरुद्ध होतंय, त्यामुळे सगळ्यात जास्त खुश तोच आहे. आणि बाकी आम्ही त्रासामध्ये मजेत आहोत. नाही, खरे खरे आम्ही खूप मजेत आहोत आणि भावना त्रासात आहे. भावना त्रास. हा, येस. भावनाचा हा लुक मला खूप आवडलाय. चोट जोड आणि हेअरस्टाईल वगैरे छान वाटेल. तू पण हँडसम दिसतोय, देते मी तुला कॉम्प्लिमेंट. पण फायनल एवढ्या हेक्टिक शेड्यूल मधून तुझा एक लुक झालाय तयार ब्रायडलचा. तुला आवडला का? कारण मी तो बघितला आणि मला पर्सनली खूप आवडला. मला खूप आवडला ऑफकोर्स, कारण मला मुळात खूप मराठमोळं सगळंच खूप आवडतं. त्यामुळे हाही लुक खूप पारंपरिक आणि मराठी ठसका असणारा एक लुक आहे, त्यामुळे मला छानच वाटलाय. सिद्धूने बघितला आहे की नाही तो लुक मध्ये? काय कॉम्प्लिमेंट काय देशील तिला सिद्धू म्हणून? मस्तच आहे, एकदम मराठमोळ्या ह्याच्यात ती एकदमच टवका दिसते. सिद्धूला तू त्या पेहराव्यामध्ये बघितलंयस? हो, येस. त्याला काय कॉम्प्लिमेंट देशील? भावना म्हणून. ते गाडे पाटलांच्या घरातले राजकुमार आहेत, त्या लुक मध्ये दिसतात राजकुमार खरे खरे. तुला खूप उखाणे घ्यायला लावले सगळ्यांनी, पण मी उखाणे घ्यायला लावणार नाहीये. इट्स ओके. मी विचारणार, मी तुम्हाला एक सॉंग आणलंय, ते सॉंग फक्त त्याला तू डमशराज मध्ये करून दाखवशील का? येस का? होया. सो एक मिनिट, तुला मी गाणं सांगते. कॉन्फिडन्स आहे का? लंडन ठुमकदा. येस, सेकंड आहे. मीच करायचं आहे. ओके. सो काय ऐकलंस? अरे नाही ऐक, हिंदी ना, मराठी. शुभमंगल सावंत. नवरी. काय? अरे ओळख. मी ऐकलं असेल ना गाणं. हा, लाजली. काय बापरे, काय? तारा, स्टार, चमकली. बाप, तू मुद्दामून करतोयस का? आता हे मला वाटायला लागलंय आहे तू मुद्दामून करतोयस. नाही, नवरी काय हे चंद्रा. बापरे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. ओळख तू लवकर आता. नवरी काय? नवराई माझी लाडाची आवडे हिला चंद्राची. हो, जी काय ती रागात बोलते. बापरे. नाही, पण खरंच छान वाटलं. पण लास्ट टाइम मुखाणे नाही घेते, बट हिला तुला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल, ती एकदम अशी नवरी नटून आली आणि ते रडायचे वगैरे सीन्स होतात रिअल लाईफ मध्ये, तसे तू काही करणार आहेस का? आणि तिला जर तेव्हा तू मंडपामध्ये म्हणजे नवरी एंट्री करते तेव्हा ती ना सगळी इमोशनल, मुलगा रडतो असं ते हा ट्रेंड आहे, तसं तू काही करणार आहेस का? आणि तिला कॉम्प्लिमेंट काय देशील तेव्हा? ड्रीम कम ट्रू वगैरे असं जे मुलं करतात ते काय ते साशंक आहे की म्हणजे दे बघू. काय प्रश्न नाही कळला, सॉरी. बापरे. आता रिअल लाईफ मध्ये जेव्हा लग्न होता तेव्हा जेव्हा नवरीची एंट्री होती तेव्हा मुलगा रडतो, त्याला खूप असं भरून येतो, इमोशनल होतो, असं सोशल मीडियावर ट्रेंडिंग. हा,
तर ती जेव्हा भावना का म्हणतो कारण आहे बस सिद्धू कसं अथक परिश्रमानंतर त्यांचं लग्न होत आहे ना, नाही ते तर त्यांना आनंद भरून असतो. येतं की तो फायनली तो definitely असतो. दिवस आला. होईल सीन वगैरे आज पण एक मला एक ऍक्च्युली कळालंय की सीन मध्ये भावना सिद्धू खूप बडबड आहे आणि भावना शांत आहे, पण इथे वेगळं आहे. इथे अक्षया बडबडते आणि हा खूप शांत आहे. याच्यापेक्षा नक्की मी जास्त बडबडते, पण तसं म्हणलं तर दोघांचे स्वभावांचे शांतच आहेत तसे. हा, याच्यापेक्षा picture. जास्त मी. नक्कीच नक्की. मी तर अबोलच आहे तसा बऱ्यापैकी. हो, खरंच खरंच अबोले पण तो, कारण असा म्हणजे मस्ती करतो मी, नाही असं नाही, पण सीन मध्ये तो खूप बडबड करतो आणि मस्ती करतो, पण ऑफ कॅमेरा त्याला असं सांगायला लागतं, बोल ना काहीतरी काहीतरी बोल, हाच जरा, असं सांगावं लागतं त्याला. हा जरा चालेल. थँक्यू सो मच. आता फक्त तुमच्या लग्नाचं आमंत्रण सगळ्या प्रेक्षकांना द्या. भावना आणि सिद्धूच्या लग्नाला नक्की यायचं आणि आमच्या लग्नाचे हे लाडू हे लाडू आम्ही आमच्यातर्फे यांना देतोय. थँक्यू सो मच. थँक्यू.